हरि ओम. श्री हरिगुरुभ्यो नमः. नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं. हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं येषोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्. पादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सर्वगुरुभ्यो नमः. श्रीमद्भगुरुभ्यो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. भगवद्गीते ಬೋಧನಾ ಕೃಷ್ಣೋ ಅರ್ಜುನಾಕ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಂತೂ ಕರ್ತರಸ म्हळ्यारी आम मिगेल मलगड्यांक मिगेल गुरुजनांक मिगेल बंधू बांधवांक मारनू राज्य म्हाका नाका तें. हांव भिक्षाटन करून वनवासी जावन आसता म्हणटना तुगेलें कर्तव्य कसलें म्हण सांगून सांगचे खातीर तुगेलें कर्तव्य करी, निश्काम जावन करी, देवाल वयर भार सोडी, फल कसा मेळका म्हण देव पळयता म्हूण सांगचे खातीर कृष्ण ताका आत्मपरमात्मा ज्ञान दितर आशिल्लो. सांगता तो आत्माक कोणें मारूं जायना, आत्मा केन्नाय परमात्माल वरीत सत्वस्तू शाश्वत, आत्मा मरण ना. जाल्यार परमात्माले बरी कसले गूण आत्माक ना. सर्वव्यापकत्व सर्वोत्तमत्व ते पुरे ना. आत्मा आत्माची जाल्यार अविनाशी वयता ते पुरे हो सांगता देव. आनी आतां म्हणटरस तूं मारता म्हूण लेखतना आत्माक न जायते न म्रियते कदाचित् न अयं भूत्वा भविता वान भूयः अजो नित्यः अयं शाश्वतः पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. तूं लेखतना हांव मारचें म्हूण पळय. न जायते आत्माक जनन म्हूण ना, न म्रियते मरणय ना, कदाचित् केन्नाकय कळ्ळें कसलें ना ताका. आनी देहाक पळय विकार आसा कसो न्ही. सान देह सान आसता, होड जाता, यवना येता, म्हातार जाता, आंगांत मिरी पडटा, केंस जिडता, कळ्ळें. मागीर म्हणटान मरण जाता. हे पळय देहाचे विकार. जाल्यार आत्मा हे विकार पळय कसले ना, कळ्ळें. आनी भूतवा भविता वान भूयः ते फुडें आशिल्ले आत आस आनी मुखारय आस. शिवाय आत्माक फुडें ना आशिल्लो तो आत्मांत रस आनी ना म्हणून ना. तो केन्नाय भूतवा भविता वान भूयः तो तिनी कालांतूय आसतलो. भूत भविष्य वर्तमान कालांतूय आसतलो. मात्र न्ही तितली न्ही. अज म्हळ्यार ताका जन्म ना. नित्य म्हळ्यार केन्नाय आसतलो. शाश्वत जावन आसतलो. पुराण म्हळ्यार तो आतांच न्ही, केन्ना दुखून आशिल्लो. पुराण म्हळ्यार पुरातन काला दुखून आशिल्लो. ना हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर मेल्लें म्हूण जाल्लें कुडलें आत्मा मेल्ली म्हूण जायना. आत्मा तशी आसता, कळ्ळें. तशी आत्माक कसले विकार ना. जायते अस्ति वर्धते परिणमते अपक्षीयते विनश्यते हे सविकार देह आसता. जायते म्हळ्यार देह जन्मले म्हणटाची. अस्ति तो आस म्हणटाची. वर्धते तागेले देह व्हड जातरस बाल्यावस्थे दुखून मानतारतय पळय न्हय. परिणमते चेंज जावचे. आतां बाल्यांत शिल्वरी आसतवे ना, यवना येतना मीश येवचे असल पळय चेंजस जाता पळय. अपक्षीयते मागीर ही क्षीण जाता. आतां एक 60 वर्स थंय गट्टी मुट्टी आशिल्ले न्ही, 60 नंतर ಸ್ವಲ್ಪ देहान बागचे जावं क्षीण जावचें म्हणटा ताका. बागचें मागीर एक पंत चेंजस जावचे शरिरांतू अशें पळय जातर आसता. विनश्यती नाश जाता. हें खंयच्याक आस देहा मात्र आत्माक ना म्हणून. तशें जावन तुल्याक वेद अविनाशिनं नित्यं येनम अजम अव्ययम कथं स पुरुषः पार्थकं घातयते हंतिकम्. आत्मा अविनाशी केन्नाय आसूचे, अज अव्यय हे पळय कोणाक गोत्तच पळय.
ताका होतस हांव कोणाक मारचेना कोणें मेगेल निमती मरचेना म्हूण सांगून कळ्ळें कोणा दिश मारचे कम घात येती अंती कम कोणा दिश मारचे कोणाक घात येती म्हळ्यार कोणा मारता तो जेवो कोणाक मारयसिता कम घात येती अंती कम जयिना आनी म्हणटा पळय देह म्हळ्यार कसो न्ही आत्माक एक आवरण अशी देह कशी वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नमानी देही पळय आमी आमगल घालताची ते ಸ್ವಲ್ಪ काळ वतन पोरणी जाता पिंता तेन्ना आमी कसं करताची जीर्णानी वासांसी विहाय ते जीर्ण शिर्ण जाल्यार आमगले वासांसी म्हळ्यार आमगले ते विहाय ते काण उडयताची आनी कसं करताची नवानी गृह्णाती नव आमगले न्हेसताची तशीची जीर्ण जाता शरीर मंतर जातरी वैव तशी जीर्णानी शरीरानी विहाय ते आत्म कसं करता जीर्ण शरीर सोडतके म्हळ्यार तागेले कुशीर न्ही देवान सोडवाय सुका शिवाय मरण दिवचे देवान शिवाय ओ आमगेले आंग मंतर जाल्यार हांव मोरया म्हूण लेखल्यार जायना तशी जबो हांगा तेंचे सांगला आत्माक आशिल्लें शरीर जीर्ण शिर्ण जातना ते शरीर सोडता ते आत्मा आनी कसं न्ही अन्यानी संयाती नवानी देही नवे आमगल कशी आमी घालता पळय तशें नवे एक गट्टीमुट्टी देह मेळटा तांतू तो साधने ಮುಂದುವರಿಸಿತ वापास मात्र तशीच कसं न्ही सांचेरडू ओड जेवचे अशी जाता कितले चंद आमी भगवद्गीता पळयला देखून हांव भितरी मस्त व्हड बी शिकोवन सांगना जाल्यार तितले सूक्ष्म सांगता आनी सांगता रस्तो नैनम चिंतन्ति शस्त्राणी नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुत हें आत्माक शस्त्रान कातरच सुचा जायना कळ्ळें उज्ज्या गेल्यार ते आत्मा मरना देह मान मरता कळ्ळें उदकांत तिंबयता म्हळ्यार जायना तशी न शोशयती मारुत वारें घाल्ल्यार सुकना म्हळ्यार आत्मा विंगड देहधर्म विंगड देहाक कातर येत लासू येत उदकांत उडव येत खंयचे कडेन उडोवन ते देह सुकून वचचा पुरो जाल्यार आत्माक अग्नी शस्त्र उदक वारें हे पळय कसले करना कळ्ळें आनी सांगता अचेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अशोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलो अयम सनातनः आत्मा ही कशी म्हळ्यार ताका अचेद्य छेद सुरवे सांगिल्लेच्या तोपास सांगता कातरसूचे जायना लसूचे जायना तिंबोचे जायना इतक म्हळ्यार तो नित्य नित्य म्हळ्यार केदनाय आसतलो सर्वांतर्यामी कळ्ळें स्थिराची अचल म्हळ्यार एका कडेन आसतलो म्हूण येता सनातन तशी म्हळ्यार हांगा आतां आमी एक सिनेमा पळयताचे म्हणलें क्या सिनेमा पळयतना ते सिनेमान तूं एक घरा उज्जू लागता न्हय ते आमकां खंयचेरी ते स्क्रिनार ते घर लासून वचचे आमी पळयताचे आमी बदल घर लासून वता म्हण दिसता जाल्यार ते स्क्रीन लासून गेले ना ओड जलपाता सीन येता उदा वयर दुखून पडटा न्हंय व्हळटा बली जल स्क्रीन ना ते कशी आसता तशी आसता तशीची वो आत्मा ही तशीची यथापूर्व तागेले शरिराक कसले जावं आत्मा मात्र यथापूर्व आसता तशी मागीर कशी परमात्मा अव्यक्त तो कशी आसा म्हूण सांगूं जायना अचिंत्य तशी हांगा यवय अव्यक्तो अयम अचिंत्यो अयम अविकार्योयम उच्यते आमकां सांगूं जायना आत्माचे विशयी तशें तो अव्यक्त अचिंत्य म्हणचे म्हणून अशी म्हणली फुडले अद्वैत सिद्धांतांत परमात्मनी आत्मा एकची परमात्मा कशी आत्मा ही तशीची म्हणटा तांकां कसलेची व्यत्यास ना अशें पळय म्हणचे आसा आत्मा आनी परमात्मा एकच म्हण तशी जायना आत्मा विंगडूची परमात्मा विंगडूची आत्माक सर्वोत्तमत्व ना कळ्ळें सर्व व्यापकत्व ना सर्वगतत्व ना आत्माक परमात्मा आसूचे कसले गूण ना
आत्म पुडदुकून आशिल्ले म्हण शिवाय केन्नाय आसता म्हण शिवाय परमात्माला स्पेशल गुण कसलेची आत्मालांतू ना. तशी हांगा अर्जुनाक कृष्ण आत्माचे पुरे विशय सांगता आसा आनी म्हणटा तूं एक विशय मनावर का अर्जुना, तुगेल पशी फुडें कितले जन्म आयल्यान तांणी पुरे मेल्लेले तूं पळयलां बैबे. आजी निमती तुका कळका आशिल्लें मेल्लेले जन पुरे खंय चमकलीची म्हणली कोणा तांकां वापस जन्म आस. तशी जातस्य ही ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्मामृतस्य च. जल्लेल्याक मरण आसची आस, मेल्लेल्याक वापस जनन आसची आस. तस्मात अपरिहार्य ते हें तुका जावो अन्यकल्या जावो परिहार करूं जायना. ना आमी जन्म आयल्यात ना आमी मरायनाचे म्हण लेखूं ना, की मेल्लेले जना नांवांनी जन्म येवचें ना म्हण लेखूं ना. अपरिहार्य हें आमची निमती कसलें करूं जायना. तशें हांव न्हू असल विशया पळय दुख्ख करूं नज ही ताका म्हळ्यार पळय आतां भीष्माक न्ही मरता म्हण तूं लेखता न्हू, अपरिहार्य विशय तो. भीष्म न्ही मरताची कळ्ळें. आनी आनीक जन्मा वापस येतलो तो भीष्म कळ्ळें. तें कशें येता कसले जावन येता तुका कळेच ना. तें देवा मान कळचें. ही ताका म्हळ्यार व्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यम तत्र का परिदेवना. प्राणी उपरे जन्मा येवचे पशी फुडें दिसताचे वे खंय आसच म्हणून ना न्हय. आतां तूं खंय आशिल्लो म्हळ्यार कुंतीन जावं पळयला वे ना न्हय. तूं जन्मा आयलो कळ्ळें. आतां तूं दिसतर आस पुरे जन तुका पार्थो अर्जुनो किरीटी सव्यसाची अशी पुरे आपयताची. आतां तुगेलें निधन जातलें ताजे नंतर तूं कोणाकय दिसता वे ना न्हय. केन्नाय उडकास दवरी खंयकी दुखून आमी येताची खंयकी वचून पावताची. खंय दुखून आयलीची थंयची वचून पावताची. हाजे खातीर कसलें दुख्ख भोगच्या नज येता. तशी ही ताका म्हळ्यार आतां ಕೆಲವು ಜನಾಂಕ ज्ञानींक हें आत्मवस्तू म्हळ्यार स्वरूप ज्ञान अपरोक्ष ज्ञान सकडी येता. ज्ञानी जाल्ल्या जनांक वरलेले जन पुरो हें माथ्या दुखून सोण सोडताची कळ्ळें. कोणाक कोण ज्ञानी की तो हांगा पळय सांगता तो कृष्ण ज्ञान येयलें म्हणजे एकलो आश्चर्यवत पश्यती कश्चित एनम. हें आत्माक आश्चर्यशी पळयता खंय तो. ही ताका म्हळ्यार तें स्वरूप ज्ञान येता पळय ताका तितून ताका आपण कोण म्हूण कळटा. ताका भारी आश्चर्य जाता. ओ मेगेल स्वरूप अशी वे म्हूण सांगून कळ्ळें. ಕೆಲವು ಜನ सांगू जाता आश्चर्यवत बदती पळय अशी आत्मानुभवत म्हाका जाल्ला अशें जाता तें म्हूण न्ही सांगू पुरो कळ्ळें. आश्चर्यवत बदती ಕೆಲವು ಜನ आश्चर्यवत पश्यती पळयली ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ सांगू जाता कळ्ळें. आनी ಕೆಲವು जन अन्य कोणकी सांगिल्लें आश्चर्यार आयकताची. आश्चर्यवत च एवम अन्य श्रृणोती. अन्यकलो आश्चर्यार पळय आयकता. अन्यकलो कसो कसो श्रुत्वापि एनम पुरा आयकता वेदना कश्चित ताका कसलें मना वचना म्हळ्यार हाजे अर्थ कसलें म्हळ्यार स्वरूप ज्ञान एकल्या जाता. तो तागेलो अनुभव कोणा लेगीत सांगू पुरो जाल्यार ते कोणकी आयकुचें पुरो सांगतना जाल्यार ताकाय तेंचे अनुभव जावं म्हणना. ताका तागेलें स्वरूप ज्ञान जातनाची कळचें जाल्यार दोग जनांक स्वरूप ज्ञान जातना एक अनुभव जाता म्हणून सांगू जायना. विंगड विंगड जावचें पुरो. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणी भूतानी न त्वं शोचितुमर्हसि. म्हळ्यार पुऱ्या जनाल देहांतूय आत्म आसता. एको आत्म न्ही विंगड विंगड आत्म आसता कळ्ळें. तो केन्नाय नाश जायना. तशें अयो हांव मारलें तो मेल्लो म्हणलेल्या विशयांतू तूं केन्नाय दुख्ख भोगू का म्हणू ना म्हण तशें चावना. आनी कसं न्ही मुखार कृष्ण तुगेलो स्वधर्म कसले त्या रितीर तूं चोलका म्हूण सांगचे खातीर सांगता. स्वधर्मापि चावेक्षा न विकंपितुमर्हसि धर्मादि युद्धात श्रेयो अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. तूं पळय क्षत्रियो कळ्ळें. तुगेले क्षत्रियाल स्वधर्म म्हळ्यार कसले म्हळ्यार पळय न विकंपितुमर्हसि
तूं अयो हांव युद्ध करकावें म्हूण बिवचे नज तुवें त्या बिवचे विशय येवं ना ताका म्हळ्यार क्षत्रीय जाल्लो कोण आस ताका धर्मादी युद्धात श्रेयो अन्यत न विद्यते. धर्मयुद्ध मेळ्ळेलें म्हळ्यार बारे श्रेय आसूं ताका ताजे पयशे व्हड विशय ना. इता म्हळ्यार हांगा मेळ्ळा आतां धर्मयुद्ध न्हय अर्जुनाक. धर्मयुद्ध म्हळ्यार कशें न्ही अधर्मा विरुद्ध करचें युद्ध कळ्ळें. तशी क्षत्रिय जाल्लो म्हण जाल्यार जन्मान क्षत्रिय म्हण जाल्यार युद्ध म्हळ्यार विशय येयले मातशें मुखार पळोवचें ना. युद्ध प्रारंभ कोरका कळ्ळें. एक क्षतात त्रायते इति क्षत्रिय क्षतात त्रायते म्हळ्यार धर्मपीडनेन कसले अन्यायानं कोण रक्षण करता की ताका क्षत्रिय म्हणचें म्हण सांगून. तशी आतां तांती धर्मयुद्धाची प्राप्त जाला. धर्मयुद्ध येयला. ह्या युद्धांत युद्ध करून धर्म संस्थापन करचेची श्रेष्ठ जावन आशिल्लें कार्य न्हय. तूं हें काम करना नशी युद्ध करता की नाका की म्हूण आलोचन करून बसता कसल्याक. पळय आनीक कसं म्हळ्यार क्षत्रियान मेल्ली म्हण जाल्यार युद्ध करता मेळ्ळी म्हण जाल्यार तांकां स्वर्ग सीदा मेळटा. कोण रणरंगांत तो मेल्ला युद्ध करता ताका सीदा स्वर्ग मेळटा. कोणाक असले युद्ध मेळटा म्हळ्यार सुखिना क्षत्रिय अदृष्टवंत जावन आशिल्लो क्षत्रियाक युद्धमीदृशम लभंते असल धर्मयुद्ध मेळटा. इतका म्हळ्यार धर्मयुद्धांत युद्ध करतले न्हय नतल्यार युद्ध केल्ले क्षत्रियांक पुरय हांगा नेलार बुंयचेरी युद्ध सुरू जाल्ले म्हणले कुडले वयर स्वर्गात द्वार पापी ओपन जातके कोण मेल्ला तांणी पळय स्वर्गाक वच्चे म्हूण कळ्ळें. तशें हांव न्हू तुव हें धर्मसंग्राम करना म्हणुका तूं करी ना नतल्यार स्वधर्मम कीर्तीम च हित्वा पापम वापसेसी. तुगेले स्वधर्म सोडलो म्हळ्यार पाप येता तुका आनी कीर्तीम च हित्वा अपकीर्ती येता. येदोळटी अर्जुन तशी अर्जुन तें करता अर्जुन हें करता किरीटी गांडीवी स्वर्गातय वचून येयला असल पुरे तुका ಹೊಗಳಿಸಿ ತರಿಸಿಲಿತ್ನವೆ ಅತ್ತ ಅಪಕೀರ್ತಿ ಎತ್ತ ಕಸಲ್ ಪ್ರೀಜನ ಸ್ವರ್ಗ ವಚೋನು पुरे देवतलंगी मंत्र अस्त्र घेवन येवन कसं प्रेजन जालें युद्ध करनी नवे अर्जुनान धर्म संस्थापन करनी नवे हे अपकीर्ती तुका येता कळ्ळें. एक संभावित म्हणल मनुष्य चांग म्हणल मनुष्य नवे ताका अकीर्ती ही मरणादतिरिच्यते. तुका अपकीर्ती आयली म्हूण जाल्यार तुका मरण येयल्यावरीच म्हूण तूं लेखता. आतां तुका कळना पाय तुका अर्जुन तशी म्हूण कोणें तेगळसोवचें हे दोळते तुका पूर जनान होगळसिल्लें संतोश जातशिल्लें तुका पाय कोणें तेगळसोवचें तेदना तुका अयो वांचून कसं प्रेजन मोरीत आशिल्लें म्हूण दिसता. तशें हांव न्हू नाका तूं युद्ध करी म्हणून न्ही सांगता रस पळय. आनी भयाद रणात उपरतम मनसेंती त्वं महारता ते युद्ध भूमीन तूं अतिरथ महारथ मस्त जनसच तांणी कसं लेखताची अयो अर्जुन हेडी अर्जुन बिजुडो तशें रणरंगा दुखून पलायन केल्लें तूं निजावन मेगेल मालगड्यांक मेगेल बंधुजनांक मारका जातमे म्हळ्यार एक संकटान तूं युद्ध सोडवचें जाल्यार युद्धा खातीर येयले अनेक क्षत्रिय अतिरथ महारथ आसात तांणी परी कसं लेखताची अर्जुन बिजुडो जाल्यार दुखून युद्ध रंगा दुखून चमकलो म्हूण सम्मे दुख जत वयनव तुका हेडी म्हूण म्हळ्यार दुख जत वयनवे वाच्य उतर उलयताची उल्लच्या नज्जशील उतरान तुका किडेसीच्या पुरोची किचेसीच्या पुरोची दुर्बुच्या पुरोची त्या वेळार कसं जाता तांतूय कोण तुका तवा अहिता बहून वदिष्यंती तव अहिता तुका जायना नतील जन कोण हांगा ताका जायना नतील आसाची दुर्योधनादी कौरव तांकां मेळ्ळो वेळू अर्जुनात कड्डेर काडूक युद्ध करनाशी दावलो म्हूण तांणी नाका जाल्यार उतर उलोवच्या पुरोची तुका कळ्ळें. सुरवेकची तुका नपुंसकू म्हणून सांगून चित्र आशिल्ली तांणी आतां सांगू पुरोची अयो तो ब्रहन्नळी जाल्लो पळय ताजे नंतर तो चेल्ली जाल्लो मारया बिजूड जाल्लो तो आतां चेल्ली दिसता तो कोण गोत्तू युद्ध ममी तुकून दावलो पळय पळोवच्या मात्र अर्जुन नाल म्हणके चेल्ल्याल वेस घालना इल्लो दिसता
एक पण तशी ब्रहन्नळी जावन आशिल्ली न्हय चिलयली बुद्धी येयला दिसता का अस्सल पुरय तन्नी ही एळसोच्या पुरोची वय बा तुका धिक्कार घालो पुरोची वय बा तेदन तुका कसले तुगेले सामर्थ्याक निंद करतना तुका दुःख जायना मे दुःखतरम नुकीम हाजी पशी चड दुःख म्हळेल कसले आसवे तशें हांव युद्ध करी इतक म्हण म्हळ्यार युद्धा मेल्लो प्राप्स्यसी स्वर्गम तुका स्वर्ग मेळटा गेलवलो जितवा बाबा बोक्षसे महिम तुका ते राज्य सिंहासन मेळटा सगळी स्थिनावती मेळटा तशें हांव उठा युद्ध करी हांव युद्ध करता खंडित म्हूण सांगून दृढ निश्चय करी म्हणून सांगता अन्य कसं न्हय म्हूण म्हळ्यार पळय युद्ध करतना एक नियम तूं दवरून घेवका कसले म्हण म्हळ्यार सुख दुःखे समे कृत्वा लाभाला बहुजया जयो तो युद्धायुज्यस्व नैमम पापम अमाप्स्यसी सुख म्हळ्यार सुख दुःख म्हळ्यार युद्धांत गेलुवो सोलवुवो लाभ जावो नश्ट जावो जय जावो अपजय जावो हे पुऱ्या समान जावन घेता म्हूण लेखून युद्धा खातीर तयार जा तेदना तुका तांकां मारलेलो पाप न्ही येना सर्वई समान जावन घेता म्हूण सांगून तूं लेखम इतक म्हळ्यार सुख दुःख एक मनशाक येतर आसता वतर आसता कशी पल्ली जाता कशी रात्री जाता तशी सूख केन्ना येता दुःख केन्ना येता म्हूण कळना सूख येयलें तेन्ना ताजे खातीर मस्त संतोष पावच्यानच दुःख येयलें तेन्ना मस्त कुगुच्यानच कळबा जाल्यार हें एक सांगू पुरय जना सुलभ न्हय जाल्यार सुख दुःखादीन तो समान जावन आसुका जाल्यार तो केदोड साधक जावन आसुका पळया एक दीस 2 दीस भितर भगवद्गीता आयकल कुडले आपले साध्य जाता म्हूण लेखचें नाका मस्त दिसाचे मस्त वर्षाचे मस्त जन्माचे सकड साधन जावका जाता कळ्ळें आतां पळय विहार करूं बसताचें आमी विहार करतना एक दीस खंडापटी लाभ जाले एक दीस कोणकी आमकां दिवका आशिल्लें दुड्ड दिनाशें धरिल्लें लाभय जाता नश्टय जाता लाभ येतना आमकां संतोश जाता नश्ट जातना ह्यो पाय कसो करचें असल दुःख जाता जाल्यार आनी एक दीस विहार जाता लाभ येता हे पळय कोण लेखता म्हूण म्हळ्यार हें पळय समान जावन घेवचें तसल ताकत कोणाला आसत तसल साधन कोण केलां तांकां मान जाता कळ्ळें युद्ध करतनाय तशीची खेळ खेळटनाय तशीची कळ्ळें तेदना एकडो गेलो वता एक पार्टी गेलो वता एक पार्टी सलवता युद्धांतूय तशी एक पक्ष गेलो वता एक पक्ष सलवता गेलवलेल्या जनान अहंकार पावचे आसत न्हय आमी पळयता पळय एक खेळ गेलवोची जाल्ले मेरवणीक केद्दी कसं नांची कसं हे सलवलेल्या जना मस्त बेजार जाता जाल्यार गेलवलेल्या जनांनी तशीची आरामेर चंदायेर तांगेलीक संतोष व्यक्त करपा शिवाय ಒಟ್ಟು ಉತ್ಪ್ರೇಕ್ಷೆ ಕೊರಚಾನಜ್ಜ ಇದೆ तशीची सुख दुःख लाभ अलाभ जय अपजय पुराय आसता कोण समत्व बुद्धी रिया पळीत पळय तांकां मात्र मन चिंतेर आसता तशें हांव तूं पळय आतां येद्दोळ तुका परमतत्व सांगलें कळ्ळें आनी हें करची कशी हें साध्य समय म्हूण तूं लेखला रे हें कशी कोरका म्हूण म्हणलेलें कर्मयोग कळ्ळें हे विशयी तुका शिकयता म्हूण म्हणटा आनी सांगता न इह अभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते मोतो भयात पळय आतां कर्मयोग म्हळ्यार कोरू प्रयत्न करचे आसा पळय कर्मयोग तांत भितर कशें की प्रारंभ केले काम प्रयत्न प्रारंभ केले हे व्यर्थ जातवे म्हूण तूं लेखचें नाका कळ्ळें ಸ್ವಲ್ಪ धर्म तूं अनुश्ठान केल्यार पुरो तुका मस्त भय्यां दुखून म्हळ्यार भय्य म्हळ्यार व्हड भय्य कसो न्हय म्हळ्यार मरण भंय आनी दुखून आमकां आमी नाश जाताची म्हूण म्हळ्यार आमकां मरण येना म्हूण लेखचें नाका मरणाची भंय वता आमकां व्हड भंय कसो न्हय जनांक म्हळ्यार हांगा भूलोकारी कसले कश्ट जातवे देहा दुःख जातवे मरण पावतवे आम असले भंय हाजे पयशे व्हड भंय खंयचे ना तशें जावन तूं कसं करता म्हळ्यार व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन हांव अशीच चलता म्हूण म्हणलेलें आतां अशी चलता म्हळ्यार युद्ध करना अशी रप्त म्हूण म्हणलेलें न्हय तुका धर्म म्हळ्यार कसो म्हूण सांगलें ते धर्मा वाटेर चलची कशी म्हूण सांगलें
कर्मयोग म्हळ्यार कसल म्हूण सांगलें. आतां तुगेले बुद्धी कळटा खंयची चांग खंयची श्रेश्ठ म्हूण. आम अशी चलता म्हूण तूं लेखून चल्ल म्हूण जाल्यार कळ्ळें तूं तुगेले युद्धांत म्हळ्यार तुगेले एक कसन एक तूं कोरता म्हण लेखला तांचे भितर यशस्वी जाता. नानशी कोरयत्वे नाकवे अश्वे तश्वे अशी बहुशाखा कसल करचें कसल करूं नज्ज म्हणलेलें दृढ निश्चय नानशी मन खंय 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 पेटयल्या म्हूण जाल्यार कळ्ळें अव्यवसायी म्हूण म्हणटाची म्हळ्यार अनेक बुद्धी आशिल्लो म्हूण खंयचें काम कंप्लीट जावचें ना तेन्ना त्या मार्गार वचवे ह्या मार्गार वचवे अशें करचें तशें करचें कळ्ळें. आतां एक गांवां वच्चाक 3-4 मार्ग म्हूण जाल्यार खंयचे एक मार्गार आमी वताची. आतां गूगल मॅपानेस खंयचो मार्गो जनसंदणी नातिलो खंयच्यार चमकले बग्गी पावता हें पुरें आमकां गूगल मॅपा कळटा. पुढे तशें न्ही न्हय तेदून आमी खंयचे एक मार्गो आमी निर्धार करता ताजे वयर आमी वचुका. वता वता आमकां कश्ट जाल्ले त्या मार्गार मस्त वेळ जाता म्हणून घुंवन येवन आनी एक मार्गार वचचें. थंय तशी कसं की करकर जालें म्हळ्यार घुंवन येवन आनी एक मार्गो सिलेक्ट करचें अशें केल्यार आमी पावतना खंडपट्टी वेळ जाता. त्याची चमकलेले मार्गार कसो ट्राफीक असो कसो कश्ट असो कसले असो तेच मार्गार वचून कैद करताचे म्हणल्यार केन्नाची वचून पावता आशिल्लीची न्हय. तशें ना व्यवसायिका बुद्धी नाका तुका म्हळ्यार बहुशाखा ही अनंताश्च हें करीतवे तें करीतवे म्हण हजार तूं कसो कोरका म्हण हजार विशय मना घेतल्यार खंयचें करूं जायना तुका. तशें एक कसो कोरका निश्चय स्वभाव हेंच करता अशी चलता तें तूं घेवन येवका मनान तूं इत्याक आनी कसो न्ही म्हूण म्हळ्यार तो सांगता कसो न्ही म्हूण म्हळ्यार आतां हे कोणाक एकनिश्ठ बुद्धी आसता इतका तरी हें सांगता आमकां मना वचना जाल्यार एकनिश्ठ बुद्धी कोणा आसची म्हळ्यार ज्ञान आशिल्लें जेन्ना मात्र आवशी चलका हेंची सम्म म्हूण म्हळ्यार ज्ञान कोणा आसता तांकां एकनिश्ठ बुद्धी आसता. कोणा ज्ञान परिपूर्ण जावन ना तांणी एकडे तेकडे अन्यकडे एकडे दुकडे सगळे गुंतर वचचें. आतां पळय मार्ग ज्ञान आशिल्लें जाल्यार चमकलेले मार्गार ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಇಲ್ಲೇ ಕಸಗೆ ಟ್ರಾಫಿಕ್ ಇಲ್ಲೇ ಒಡ್ನೇ ಅಂತೂ आनी ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ किलोमिटर्स वचून आमी पावता म्हळ्यार खंडीत तेंची आनी कितले किलोमिटर व्हरला ताजे कसलें ज्ञान ना तें जाल्यार ताणें घुवन आनी मार्गार रिगचें अशी न्हू करचें. तशें जावन ज्ञान आसूं ज्ञानींक मात्र हें अशी चलच्या जाता म्हूण तो सांगता रस तशी तो इतक हें ज्ञान आमकां खंय मेळटा वेदांत मेळटा. जाल्यार वेदांत कर्मकांड आनी ज्ञानकांड म्हूण आसा कळ्ळें. तो सांगता तांचे भितर कर्मकांडांत कशी म्हूण म्हळ्यार यामेमा पुष्पितां वाचं प्रवदन्ति अविपश्चित वेदवादरता पार्थ नान्यद स्थितिवादीन त्यांनी तांचे भितर पळय हें काम करी असल एक फल मेळटा. आतां वेदा कर्मकांडान हें यज्ञ करी असल फल मेळटा. पुत्रकामेश्ट करी पुत्र संतान जाता. अश्वमेध करी तुका पापा दुखून तूं भायर येता असल मस्त सकडच न्हय नाका हे व्हडले व्हडले विशय जाले यज्ञ यागाचे. आमी स्तोत्र वाजितात न्हय तांतो फलश्रुती म्हणून पळय फलश्रुती हें काम करी हें फल मेळटा हें काम करी हें फल मेळटा म्हणून हें आसता पळय न्हय. आमी कसो करताची अशें चोलया तशें चोलया ह्या फला खातीर हें स्तोत्र वाजया तशें लेखताची. पुष्पितां वाचम मना संतोष जावचें वाचये तशी तांणी कसं करताची ಕೆಲವು जन मस्त ज्ञान नानातला रे हाजे कडेन आकर्षित जाताची आनी तांणी कसं करताची म्हणून स्वर्गा वचुका म्हूण लेखून स्वर्गा वचुका जाल्यार कसले कडेन कोरका तेचे पुरे करताची कळ्ळें. जाल्यार स्वर्गान तूं चमकल म्हूण जाल्यार वपास हांगा येवचास समाधौ न विधीयते समाधी म्हळ्यार परमात्मा तांकां मेळना जाल्यार स्वर्गादी लोक मेळटा उत्तम लोक त्या लोका वची लायकी वपास जन्म येना अशी रपचित असल जागो परमात्माल जागो थंय वची लायक म्हूण म्हणलेलें ज्ञानी जनान मात्र आलोचन करचें. तशें जावन पळय हें पुरे कसलें म्हळ्यार त्रैगुण्य विशय आहा वेदा त्रिगुणाक समजावन सुचे विशय वेद सांगता
कळ्ळें म्हळ्यार वेद ही त्रिगुणात्मक जावन आशिल्ली देखून तंतु सत्वरजतमो गुणाचे जन तांकां तांकां जाय जाल्ले वेंचून काडून तांकां तांगेले रितीर जीवन करताचें जाल्यार तूं हें तिनी दुखूनय वयर वस निस्त्रैगुण्यो भवार्जुन हें तिनी दुखूनय वयर वस तेदना तूं निर्द्वंद्व जाता कोण निर्द्वंद्व जाता तांणी मात्र निर्योग्य क्षेम आत्मवान कळ्ळें अयो हांगासतना म्हाका अशें सुख सुखा तशें सुख सुखा इतलें संतोशारा सुखा म्हाका व्हडली कार जावका घर जावका बंगलो जावका दुड्ड जावका हें पळय कोणाकय आश आसना योगक्षेम कळ्ळें मस्त संतोशारा सुखा कळ्ळें आमी तेंची योगक्षेम म्हूण लेखताची त्या जेवचे नाका तूं परमात्मा पावची तसले जा म्हूण सांगून कृष्ण सांगता कोणाक अर्जुनाक ताजे खातीर तूं कशें सुखा म्हूण सांगता पळय तो कशें सुखा तुवें एकलोच परमात्मा जायी म्हूण लेखतलो निर्द्वंद्व जावन सुखा आनी म्हूण आमी आयकलीची आनीक एक गुणच खाता गेल्यान तूं कसलें म्हळ्यार म्हळ्यार समाची आलोचन करता तुवें कसन म्हळ्यार यावनरत उदप्पाने सर्वतः संप्लुतोदके तावन सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता पळय ब्राह्मणः अस्य विजानतः हे विशयो ब्राह्मणांक म्हळ्यार ब्रह्मज्ञानी मात्र गोत्त आसता कसलें म्हळ्यार आतां एक बाय आसा म्हूण लेखया घरांत ते बांयचें उदक आमी पिवच्याक आयदन घासच्याक आंगल्याक नाणी न्हांवच्याक प्रत्येक काडपाचें एक न्हंय म्हणल्यार ते मागीर उदक ताका उपयोग जाता वय बे तशी एक बांयंत मेळच्या उदकान तूं कितले सगळे प्रयोजन घेताचे आमी तशी व्हडची न्हंय तितले प्रयोजन आसची आसा तशी कळ्ळें कोण जाल्यार आमी न्हंयत उदकाक तितले प्रयोजन आसा म्हूण न्हंयचें पुरें उदक बळशिता वय ना आमकां कितलें जावका तितलें न्हू बळसूचें बांयंत तशी मस्त उदक आसा म्हूण पुराय बळसूच्या काडटा वय ना आमकां कितलें जाता तितलें न्हू बळसूचें तशी कोण वेद विद जावन आशिल्लो ब्राह्मण आसा पळय ब्रह्मज्ञानी तो वेद म्हणलें व्हडली जलाशय म्हूण लेखल्यार ताका कसल जावका ते मान तो वेंचून काणू ताजे रितीर चलता म्हणून पळय बारी एक नमने कष्टशी दिसच्या पुरये कळ्ळें जाल्यार एक उडगास दवरलें जालें कसलें म्हळ्यार मस्त उदक आसल्यार थोडें उदक आसल्यार म्हळ्यार सान बांयंत आशिल्ल्या उदकाकय ओड न्हंयत आशिल्ल्या उदकाकय एकलेक प्रयोजन आमी घेवचें तशी न ते कर्म प्रशंसति कूपम नद्यां पिबन्निव कळ्ळें तशी आमी ज्ञानी जावका ज्ञानी जावन खंयचें आमकां श्रेश्ठ म्हणून आमी सोदून काडका ताजे खातीर हे श्लोक दिलोलो व्हड्ड न्हंयतूय सान बांयंतूय आसोच्या उदकान एकलेक प्रयोजन घेवचें जाल्यार आशिल्लें पुरें बळसितावें ना नवें कितलें जाय तितलें तशी ज्ञानी जाल्लो कितलें कर्म कोरका कसलें कोरका तें पळय आलोचना करून तो कर्म करून हांग दुखून मुक्त जेवच्याक पळयता म्हूण सांगून अर्जुना लागीं कृष्ण सांगता आनी म्हणटरच तशें जावन कर्म करच्या मात्र तुका अधिकार अर्जुना तुका जेवो कोणाकय जेवो कर्मण्येव अधिकारहते माफलेषु कदाचन कर्मफलाचे विशयू नाका कळ्ळें मा कर्मफल हेतुर्भू हें हांव कर्म केल्लें हाका कसलें फल म्हाका मेळका म्हाका मेळका इता म्हळ्यार कर्म केल्लें हांवें हेंवूय नाका तुका कळ्ळें म्हणून कर्म करका कर्मफल निमगुच्या नज तसल्या कर्म करचें कसलें म्हूण तेवूय बशान तेवूय दोश जाता माते संगोस्तू अकर्मणी नुत बसता हांव कसलें कर्म करना इता म्हळ्यार कर्म केल्यार आमी फल निमगुच्या नज हेवूय नाका तशें केल्यारय तूं पापिश्ट जाता तशें जावन कर्म करचें मात्र अधिकार तुका कर्म करी म्हूण सांगता कशी करी योगस्था कुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय योगस्था म्हळ्यार कर्मयोगी जावन कर्म करी कर्मयोगी जावका म्हळ्यार कसलें संगम त्यक्त्वा फलापेक्ष करूं नज कर्मांत मस्त आसक्ती दाखोवचें नज हें कर्म हांव करता हें केल्यार म्हाका कितलें फल मेळटा हें हाका पुरे कर्मांत आसक्ती दाखोवचें म्हणचें तें पुरे नानशी कोण कर्म करता ताका कर्मयोगी म्हणटाशें तशें जावन तूं कर्मयोगी जावन कर्म करी कसलें तूं आशेपेक्षा दवर नाका
सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. पळे तू कर्म कंचे करू धरतना तू लेकील फल मेळू पुरो फल मेळना श्राबो पुरो म्हणे ते कर्म सक्सेस जेवच्या पुरो नानातलं रे सक्सेस जायना श्रापच्या पुरो. तू कसं की अपेक्षा केला ते सक्सेस जेवका आता असल फल मिळका म्हणून अपेक्षा केला म्हण जाल्यार रे तुका फल मेळनातले दुःख जाता फल मेळ्ळ्यार संतोष जाता. कळवा हे सुख दुःखान तू समान जेवण सुख म्हणून आजी पशी पुढे सांगला न्हय म्हणटाना तशें कशी कर्म करता योगस्थ कुरु कर्माणी समत्वम योग उच्यते. कर्मयोगी जावन कर्म करी म्हणजे निष्काम कर्म करी असले आशे अपेक्षा नका. त्या वेळार तू कसा मेळ्ळा रे तू सैसून घेता लाभ जवो नष्ट जवो जय जवो अपजय जवो केल्लेल कर्म सक्सेस जवो सक्सेस जायना शिराबो तू एक लक असता आका समत्व म्हणजे कोण हे समत्वारी असतं की तो मात्र कर्मयोगी जाता म्हूण सांगून कृष्ण अर्जुनाक सांगता. तशी आनी सांगता पळय अपेक्षा करून फलापेक्षा करून कर्म करचे ते ज्ञानयोगापशी मस्त उणे तग्गू लो लेवल्लार आसता. तशें जावन फलहेतू म्हूण म्हळ्यार आशे सुचो हे कर्म करला ह्या फल मेळका म्हणून आश आसला रे तांणी केन्नाय कृपण म्हळ्यार दीन जताची कृपण म्हळ्यार आमी कृपण म्हळ्यार आमी कसं लेखताची सामान्य कृपण म्हणजे कन्नडान लोभी जनाक कोणाक कसले दिवच्या तो उबारून दिवच्या मन येनातले जाल्यार हांग संस्कृतान तो कृपण म्हूण म्हळ्यार दीन बुद्धीचे मस्त दुःखीत जाता ते जेवच्या नज्जू म्हूण जाल्यार तूं समत्वारी म्हळ्यार कसले फलापेक्षा दवरना अशी कसं मेळ्ळ्यार एका लेख घेवन काम करी. तशें जाल्यार तुका योगस्थ म्हूण म्हणटाची. तशें जावन ज्ञानी जाल्लो कळ्ळें सुकृते दुष्कृते उभे जहाती इहा हांगा चांग काम वाईट काम करतना पाप पुण्य म्हूण म्हळ्यार येता न्हय ताजे खातीर ज्ञानी जाल्लो देवाल खातीर म्हूण कर्म करता शिवाय मेगेल खातीर म्हूण कळना. मेगेल खातीर म्हूण केल्लें कर्म केन्नाय कर्मबंधक जाता ताजे निमते मेळचे चांग पाप पुण्य दोनी अनभवी सुखां जाता. हें विष्णू प्रेरणया विष्णू प्रित्यर्थ म्हाका देवान प्रेरण दिल्यार देवाल खातीर करता म्हूण कोण करता तो योगयुक्तो म्हणून घेता. इत्याक म्हळ्यार उडगास आसा तुका कर्म करतना योगस्थ जावन कर्म कोरका निष्काम जावन कर्म कोरका तेंची कौशल्य तेंचे एक नमने आमगेले कसं म्हणटाची आतां एक म्हळ्यार कौशल्य म्हळ्यार कशी सांगचें म्हळ्यार आमी शिंवयता जाल्यार पुरायजनाक शिवण शिकयता मास्टरनी न्हय स्टिचींग शिकयता क्राफ्ट टिचर क्राफ्ट करूं शिकयता ड्रॉईंग करूं शिकयता ड्रॉईंग टिचर जाल्यार एक ड्रॉईंग बोर्डार शिकयल्यार ते ड्रॉईंग करतना स्किल म्हणटाचे कौशल्य म्हण केलव जनां पट करताची चंद जाता. केलव जनां कशी केल्यार समाय एक लायन तांडूच्या येना केलव जनांले कलरींग समजायना तशें जाल्यार केलव कोणाक ताजी स्किल बसली पळय तो चंद करून करता ताका कौशल्य म्हणचे. तशीच हांगा तेंचे रितीर सांगता तो कोणाक कशी कर्म कोरका म्हणून वत आसता तो योगी जाल्लो मनीस ताका कर्म कशी कोरका म्हळ्यार स्किल आसता. योग हा कर्म सुकौशल्य म्हूण सांगता. तशें जावन म्हणटरस तुगेले बुद्धीन तूं मोह आस अर्जुना मोह कळ्ळें ते कल्मशनी जावन मेगेले गुरुजन मेगेले बंधू बांधव मेगेल मांतू मेगेल पितामह कल्मशे तांणी तुका लेक लावा तशी ना न्हय तुका बाद दी न्हय तूं कितले कश्टा घाल न्ही जाल्यार तूं मोह मना दवरून घेतले म्हणजे तेंचे कल्मश कोण ज्ञानी या कल्मश पुराय सोडतकी मनान तुले त्या वेळार तूं निर्वेदम गंतासी तूं तुगेल कामान तूं सक्सेस पावता कर्मान तूं देवाक तूं पावता म्हूण सांगून हांगा कृष्ण अर्जुनाक सांगता. आनी तो हाजे नंतर स्थितप्रज्ञ म्हळ्यार अर्जुनाक हे परिस्थितीप्रज्ञाल गूण एक ज्ञानी म्हळ्यार कशें आसता स्थितप्रज्ञ जावन आसता न्हय खंयच्यान तुवें आशिना आसक्ती ना कर्मयोगी
तशें न्ही अर्जून सांगता आमगेले मस्त्यो नासले चापोरची न्हय पण स्थितप्रज्ञ म्हूण कळटा तागेले नीती नडवळक कशी आसता चालचलन म्हणटा आपल्याक कशी आसता तो कशी उलयता कशी उठयता कशी बसता कशी न्हिदता कशी खाता म्हळ्यार तागेले इतलें निमगूच म्हळ्यार एक लेकार आमी अर्थ करूंक घेवेत आतां ह्यो स्थितप्रज्ञ म्हणून सांगता जाल्यार तागेले कसले एक स्पेशालिटीज तागेल्यान तूं आसता तें म्हाका तूं सांगता म्हणून कृष्ण आतां तें सांगता तें पयचे दिसा आमी पळया आजी सांगील सरवै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।